आजच्या मन्नासाठी असणारे जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. दोन्ही शास्त्रपाठ जुन्या करारामधून आजच्या मन्नासाठी निवडण्यात आलेले आहेत. पहिला शास्त्रपाठ पहिले राजे याचा 20वा अध्याय 35 ते 43 ही वचने. पहिले राजे अध्याय 20 वचने 35 ते 43. दुसरा शास्त्रपाठ येशयाचा ग्रंथ याचा 40वा अध्याय 27 ते 31. दुसरा शास्त्रपाठ येशया 40 27 ते 31. पहिला शास्त्रपाठ पहिले राजे अध्याय 20 वचने 35 ते 43. दुसरा शास्त्रपाठ येशया 40 27 ते 31. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. पहिले राजे याचा 20वा अध्याय 35 ते 43 वचन आपण वाचून पाहू. त्यानंतर संदेष्टाच्या शिष्यापैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्याला म्हणाला, मला मार. तो मनुष्य त्यास मारावयास कबूल होईना. मग तो त्यास म्हणाला, तू परमेश्वराचे वचन मानिले नाहीस तर पहा, मजकडून तू जातास सिंह तुला मारून टाकील. तो त्याच्याकडून जातास त्यास एका सिंहाने गाठून फाडून टाकेल. त्या शिष्यात दुसरा मनुष्य भेटला. त्यास तो म्हणाला, मला मार. त्या मनुष्याने त्यास मारून घायाळ केले. मग तो संदेष्टा चालता झाला आणि आपले डोळे पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्गप्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. राजा जवळून जात असता त्याने त्यास हाक मारून म्हटले, आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसऱ्या एका मनुष्यास घेऊन मजकडे आला आणि म्हणाला, या मनुष्यास सांभाळ. जर का नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जीवाच्या मोबदला होईल, नाहीतर तुला 100 रत्तल चांदीचा दंड होईल. आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला. इस्रायलच्या राजाने त्यास म्हटले, तोच तुझा न्याय. तो आपल्याच तोंडाने निर्णय केला. त्या संदेष्टाने आपल्या डोळ्यावरचा पागोट्याचा पदर चटकन काढला. तेव्हा हा कोणी संदेष्ट आहे असे इस्रायलच्या राजाने ओळखिले. तो राजास म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजिला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिला तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकाबद्दल तुझे लोक जातील. मग इस्रायलचा राजा उदास व खिन्न होऊन शम्रोनास आपल्या घरी आला. देवा वचनावर आशीर्वाद पाठव. 40वा अध्याय 27 ते 31 वचन आपण वाचू. हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. मी गर्भा पिंडरूपाने असता तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. माझा एकही दिवस उगवला ते सर्व तुझ्या वहीत नमूद ठेवले होते. आपण देवाच्या नजरेपासून कुठेही जाऊ शकत नाही, आत्म्याच्या समक्षतेपासून कुठेही जाऊ शकत नाही. या आपण सर्व मिळून जाऊया. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर घेरे रखा है.
प्रार्थना करे, आराधना करे, क्योंकि वो अच्छा है। उस क्रूस की क्या बात है जिसने हमको बचाया।
वाक्यांची आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काल या ठिकाणी चर्चच्या वतीने एक दिवसीय महिलांचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या शिबिरासाठी परमेश्वरापासून नियोजित असणाऱ्या रेव्हरंड मंजू पीटर खुमा जयसिंगपूर या वक्त्या आपल्याला कालच्या शिबिरासाठी लाभल्या. काल 3 संदेश झाले. या तिन्ही संदेशाच्या वेळेस देवाने त्यांच्याद्वारे महिलांमध्ये आणि जे उपस्थित होते त्या प्रत्येकाला देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देवाची कृपा प्राप्त झाली. बऱ्याच बहिणी बोलत होत्या. ते म्हणाले की पाळक साहेब, नवीन गोष्टी, नवीन दृष्टांत, जीवनासाठी गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यासाठी देवाचं गौरव असो. आणि आज त्याच वक्त्या म्हणून आपण आजच्या भक्तीमध्ये आपणासोबत आहेत रेव्हरेंड मंजू पीटर खुमा. या वास्तविक पाहता दौंडचे आहेत. थोरात कुटुंब हे त्यांचं आजोळ आहे. दौंडचे थोरात जे आहेत हे त्यांचे मामा आहेत आणि थोरात कुटुंबातली मुलगी ही गोसावी पाळक साहेबांकडे लग्न करून गेली आणि त्यांना जी मुलगी झाली त्या आहेत रेव्हरंड मंजू. आणि नंतर त्यांचं शिक्षण झालं. त्या स्वतः क्वालिफाईड सायन्स प्रोफेसर होत्या. परंतु 1999 साली परमेश्वराने त्यांना पूर्ण वेळ सेवेसाठी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सेवा करण्यासाठी पाचारण केलं आणि 1999 पासून ते देवाच्या वचनाची सेवा करत आहेत. आणि त्यांच्या पतीचं नाव आहे रेव्हरंड पीटर खुमा. त्यांच्यामुळं त्यांचं नाव आता झालेलं आहे रेव्हरंड मंजू पीटर खुमा. आमच्या दौंडचे आहेत दीपक. बरं आहे ना. तर त्या देवाच्या वचनाची सेवा करतात. परमेश्वराने त्यांना वेगळ्या ठिकाणी पवित्र शास्त्र शिकवण्यासाठी, देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी, त्याचप्रमाणे चर्चेस प्लॅन्ट आणि चर्चमध्ये देवाचं काम करावं, नवीन मंडळाची स्थापना करावी, लोकांना ख्रिस्तामध्ये वृंदिंगत करावी म्हणून कोल्हापूर, जयसिंगपूर त्याच्या अवतीभोवतीच्या खेडेपाड्यांमध्ये देव त्यांचा उपयोग सेवेसाठी करून घेत आहे आणि ते सर्व गौरव परमेश्वराला आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या चर्चेसमध्ये, मणिपूर या ठिकाणी आणि इंटरनॅशनली काही ठिकाणी देवाने त्यांना वचनाच्या सेवेसाठी पाचारण केलं. अशी देवाची सेवक आज आपणामध्ये आहेत. त्यांचे पती रेव्हरंड पीटर खुमा जे आहेत ते DFF ही जी मिनिस्ट्री आहे त्याचे ते फाउंडर आहेत. त्याचप्रमाणे त्यांना मुलगा आहे, तो कम्प्युटर सायन्स होऊन इंजिनियर झालेला आहे. BTech त्यांनी केलेलं आहे. असं त्यांचं कुटुंब आहे. प्रिय बंधू भगिनींनो, काल त्यांच्या साक्षीतून किंवा वचनातून बऱ्याच वेळेस आम्हाला हे जाणवत होतं. काल त्यांनी संदेश बसून दिला, कारण की त्यांनी बघा देव अनेक वेळेस सहाय्य करतो. आत्तापर्यंत माझ्या माहितीतल्या 2 बहिणी आहेत, पाळकीनबाई आहेत, की ज्यांनी आपल्या नवऱ्याला आपली किडनी दिली. एक बारामतीमध्ये आहेत आणि ह्या दुसऱ्या आहेत की त्यांच्या जीवनात आल्यानंतर, परिस्थिती आल्यानंतर देवाने स्वतः त्यांना केलं. म्हणून त्या काल बोलून होत्या, बसून बोलत होत्या. जेवणाच्या वेळेस सुजी मावशी आणि जे त्या ठिकाणी ते म्हणताना म्हणाले, आपण खूप किरकिर करतो, अंगच दुखतं, डोकंच दुखतं, शुगरच आहे आणि डायबिटीसच आहे आणि BPच आहे. म्हणले ह्या बहिणीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही आता किरकिर करायची या गोष्टींविषयी बंद केली पाहिजे. कारण ज्या काळातून देवाने त्यांना बाहेर काढलं ती मोठी गोष्ट आहे. आणि आज अशी देवाची सेविका देवाने आम्हाला देवाचं वचन सांगण्यासाठी आमच्याकडे दिलेली आहे. आणि मंडळीचा पालक म्हणून मी त्यांचं या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यासाठी स्वागत करत आहे. देवबापाच्या नावाला धन्यवाद देते, त्याची उपकार स्तुती करते. आणि किती मोठा आनंद प्रभूने मला दिला, विशेष करून बारामती चर्च ऑफ क्राइस्ट या ठिकाणी येण्यासाठी. आणि मी प्रथम परमेश्वराचे तर उपकार मानतेच, कारण त्याने मला ही संधी दिलेली आहे बारामती चर्चमध्ये प्रीचिंग करण्यासाठी. त्याचप्रकारे सन्माननीय पाळक साहेब जे आहेत त्यांचे मी थँक्यू म्हणते, आणि पाळकीनबाई, त्याचप्रकारे सर्व सेशन कमिटी, महिला मंडळाचे अध्यक्ष आणि महिला मंडळ ज्यांनी मला या ठिकाणी येण्यासाठी प्रार्थनापूर्वक आमंत्रित केलं, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते आणि त्याची उपकार स्तुती करते. ह्यावेळेस आम्ही नेत्र बंद करूया, प्रभूची मदत मागूया. प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आणि तू दिल्याशिवाय प्रभू आम्ही कुठलंही वचन उलगडू शकत नाही. पवित्र आत्म्या, तू आमचा शिक्षक आणि मार्गदर्शक आहे. आम्ही तुला आमंत्रित करत आहे आणि आम्हा सर्वांना ह्यावेळी प्रत्येक येणारं वचन समजावून सांग. प्रभू, इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हाती देऊन प्रार्थना तुझ्याच नावाने करते, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आज जो संदेश मी देणार आहे त्या संदेशाचं शीर्षक आहे, गॉड युजेस लाईव्स ब्रुजेस.
गॉड युजेस लाईव्स ब्रुजेस म्हणजे काय तर परमेश्वर जीवनातल्या जखमांचा वापर करतो. परमेश्वर जीवनाच्या जखमांचा वापर करतो. आजचा जो शास्त्रभाग मी घेतलेला आहे आणि तो म्हणजे पहिले राजे अध्याय 20 आणि वचन 35 पासून पुढे. हा शास्त्रभाग युजली प्रीच केला जात नाही, परंतु माझ्यासाठी हा शास्त्रभाग अतिशय आशीर्वादाचा ठरलेला आहे आणि म्हणून मी आज हाच शास्त्रभाग निवडलेला आहे. 35वं वचन पहिले राजे अध्याय 20 आणि 35 सांगतं, त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्यास म्हणाला, मला मार. तो मनुष्य त्यास मारावयास कबूल होईना. बघा, एक वेगळीच गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि इथं लिहिलेलं आहे की संदेष्ट्यांच्या शिष्यापैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने एका व्यक्तीला म्हणाला की मला मार. आता हे फार कठीण गोष्ट आहे. देवाचा संदेष्टा असेल किंवा सेवक असेल आणि तो एखाद्या व्यक्तीला अचानक म्हणतो की मला मार, तर ती कठीण गोष्ट आहे आणि कोणीही देवाच्या सेवकांवर हात उचलणं अवघड काम आहे. आणि पुढं वचन सांगतं, मग तो मनुष्य त्यास मारावयास कबूल होईना. 36वं वचन, मग तो त्यास म्हणाला, तू परमेश्वराचे वचन मानिले नाहीस तर पहा, मजकडून तू जातास सिंह तुला मारून टाकील. तो त्याच्याकडून जातास त्यास एक सिंहाने गाठून फाडून टाकिले. कधी कधी आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला इतकं म्हणजे कठीण असं वाटतं की हे काय आहे, म्हणजे असं कसं. आणि त्यांनी का म्हटलेलं आहे त्या संदेष्ट्याने की तू मला मार आणि मारलं नाहीस तर सिंह येईल आणि सिंह तुला गाठेल आणि सिंह तुला मारून टाकेल. आणि असं का त्यांनी त्यांना शापित केलं किंवा हे कर्ज त्याच्यावरती का त्यांनी लादले. आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही ती गोष्ट पाहतो की एक विधवा होती आणि तिचा पती जो संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी होता आणि ज्यावेळेस तो मरण पावला आणि तिच्यावरती कर्ज होतं, तर 2 तिचे जे मुलं होते त्यांना गुलाम घेऊन जाण्यासाठी ते आले. आणि त्यावेळेस ती अलीशा संदेष्ट्याकडं आपल्या जीवनाचा प्रश्न विचारण्यासाठी गेली की आता तर हे कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझे 2 तरुण मुलं जे आहेत ते माझ्या फार प्रीतीचे प्रेमाचे आहेत, माझा नवराही मरण पावलेला आहे आणि मग मी आता काय करू. आणि त्यावेळेस अलीशा संदेष्ट्याने तिला सांगितलं की जा आणि आजूबाजूच्या घरांमधून रिकामे भांडे गोळा कर आणि जे थोडं तेल तुझ्या घरामध्ये आहे त्या रिकाम्या भांड्यांमध्ये ओत. अनेक वेळा आपल्याही जीवनामध्ये आपल्याला वाटतं की देवाचे संदेष्टे सेवक आम्हाला असं विचित्र काहीतरी का करायला लावत आहेत. त्या स्त्रीचं म्हणणं होतं की माझ्यावर कर्ज झालेलं आहे, परंतु रिकामे भांडे गोळा कर आणि त्याच्यात तेल ओत, दार बंद कर, शेजाऱ्यांकडून पण भांडी घेऊन ये. काय संबंध येतो. हेच तर आहे, देवबापाच्या गोष्टी कळणं एवढं सोपं नाही आहे. त्याची योजना, त्याचे विचार आमच्या जीवनासाठी जे आहेत ते आम्हाला कळत नाहीत. आणि म्हणूनच तो म्हणतो की माझे विचार तुझे विचार नाहीत, माझ्या कल्पना ह्या तुझ्या कल्पना नाहीत. आम्ही एक देवावर विश्वास ठेवणारं म्हणून एक काम केलं पाहिजे आणि ते म्हणजे परमेश्वराचं वचन सांगते म्हणून आम्ही पूर्ण 100% खात्रीने त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि तो सांगतो ते आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आमची ही जी बुद्धी आहे त्याला ते आकलन होण्यासारखं हे वचन नाही, कारण हे फार खोल वचन आहे. देवाचा आत्मा जोपर्यंत आम्हाला हे वचन समजून सांगत नाही तोपर्यंत आम्हाला हे वचन समजत नाही. इवन आपल्या स्वतःच्या जीवनाचा अर्थही आम्हाला समजत नाही. आणि म्हणून तो त्याच्याकडून जाताच एका सिंहाने गाठून फाडून टाकले. 37वं वचन, त्या शिष्यास दुसरा मनुष्य भेटला. हे आता फार वेगळं आहे की पहिला जण म्हणाला नाही, तो म्हणाला की तू माझं ऐकलं नाहीस, आता एक सिंह येईल तुला फाडून टाकेल. आता लगेच त्याला एक दुसरा मनुष्य भेटला आणि मग इथं सांगितलेलं आहे त्याने तो म्हणाला मला मार. आणि त्याच्या मनातच होतं की देवाच्या स्फूर्तीने इथं लिहिलेलं आहे की मला मारा. आणि म्हणून त्या दुसऱ्या मनुष्याला तो म्हणाला मला मार. त्या मनुष्याने त्यास मारून घायाळ केले.
आता जो दुसरा मनुष्य होता तो तिथं आला आणि त्यांनी तर मात्र त्याला मारलं, इतकं मारलं की त्याला घायाळ करून टाकलं. आज पुन्हा एकदा माझ्या संदेशाचं शीर्षक आहे, देवबाप आमच्या जखमांचा उपयोग करतो. या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर एक आध्यात्मिक अर्थ पाहूया, आणि तो म्हणजे जर परमेश्वराने देऊ केलेलं काम तुम्ही करणार नसाल तर नक्कीच दुसरा व्यक्ती परमेश्वर तयार ठेवणार आहे. अनेक वेळा देवाची सेवा करण्यासाठी आमच्याकडे अनेक कारणं असतात, परंतु आम्ही ज्यावेळी संदेश त्याचा ऐकत नाही त्यावेळीस दुसरा एक व्यक्ती तयार होतो. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे की आम्हाला दिलेला अधिकार किंवा आम्हाला दिलेली संधी ही आम्ही कधीही सोडू नये, तर देवाची आम्ही त्या ठिकाणी सेवा करावी. आता इथं आहे की पुढे अजून वचन सांगतं, मग तो संदेष्टा चालता झाला आणि आपले डोळे पागोट्याच्या पदरी झाकून राजाची मार्ग प्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. आता ज्यावेळेस हा संदेष्टा एकदम घायाळ झाला, त्याला इतकं मारहाण केली, त्याच्या अंगामधून रक्त व्हायला लागलं, आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, तो चालायला लागला आणि आपले डोळे पागोट्याच्या पदराने झाकले त्यांनी. आणि आता त्याच रस्त्यावरून इस्रायलाचा राजा जो होता तिथून जाणार होता. जे पण परमेश्वर करायला लावतो ते त्यावेळीस आपल्याला कळालं नाही तरी त्याच्या पाठीमागं वेगळे कारणं असतात. आणि म्हणून माझं काम होणं म्हणजे देवाच्या राज्यासाठी होणं गरजेचं आहे, परंतु तू केलं नाहीस तर देव दुसऱ्याचा वापर करून घेणार आहे. देवाच्या इन्स्ट्रक्शन्स जरी आम्हाला कळाल्या नाहीत तरी देखील देव आमचा वापर करून घेणार आहे. बघा, मी इथे एक गोष्ट सांगते की माझे वडील आत्ताच ओळख करून दिले की माझे वडील रेव्हरंड दिनेश गोसावी हे मिरज ख्रिश्चन चर्चचे पाळक आयुष्यभर होते. 2 वर्षापूर्वीच ते प्रभूकडे गेले. परंतु कोल्हापूर या ठिकाणी जे अंबाबाईचं मोठं मंदिर आहे, ज्या ठिकाणी अख्ख्या जगातून अंबाबाईचं दर्शन घ्यायला येतात, त्या मंदिराचे माझे बाबा पुजारी होते. त्या पुजारी घराण्यात माझ्या वडिलांचा जन्म झाला. आणि माझ्या वडिलांना 4 थोरले भाऊ होते. पुजारी घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. अंबाबाईच्या तिथं ते बसून सगळं ते घेतात वगैरे, ते सगळे अर्पण काय असेल तिथं ते लोक बसून ते सगळं ते हेड होते त्या, आणि आत्ताही त्यांचं फॅमिली आहे. परंतु ज्यावेळेस ते लहान होते आणि तरुण वयामध्ये 19 वर्षाचे वगैरे असताना विश्ववाणीचा प्रोग्राम जो रेडिओवरती यायचा, आणि त्यावेळेस ते विश्ववाणीचा प्रोग्राम त्यांना अट्रॅक्ट करायला लागला. आणि म्हणून त्यांनी शास्त्र अभ्यास योहानकृत शुभवर्तमानाचा त्या ठिकाणी अभ्यास चालू केला. आणि त्या ठिकाणी त्यांना ते इतकं रेस्टलेस झाले की नाही, मी दुसरं काही करू शकत नाही, मी हेच करणार. आणि मग त्यांच्या थोरल्या भावांनी त्यांना पकडलं की तुझं वेगळं काहीतरी चाललेलं आहे आणि तू हे काय करत आहेस. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला येशूचं सत्य कळालेलं आहे. आणि त्यावेळेस एकच गोष्ट झाली, माझे वडील 86 वर्ष जगले. आणि ज्यावेळेस ते 19 वर्षाचे होते, म्हणजे तुम्ही विचार करा की 60-70 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेस कोणीही ब्राह्मण व्यक्ती ख्रिस्ती होत नव्हता. 60 वर्षापूर्वी कोणताही ब्राह्मण मनुष्य ख्रिस्ती होत नव्हता. आणि त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी त्यांना ताकीद दिली की जर तू हे करत राहिलास तर तुला आम्ही घरातून हाकलून देऊ. परंतु एक वेळ माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये आली की त्या घरातून त्यांना हाकलून दिलं, अंगावरच्या कपड्यातून ते बाहेर पडले आणि मग मिरज रेल्वे स्टेशनमध्ये येऊन ते राहू लागले. त्यांची मोठी जमीन होती, मोठं घर होतं, सगळी प्रॉपर्टी होती, 4 भाऊ होते, वडील वारलेले परंतु आई होती. आणि हे सगळं सोडून त्यांना रेल्वे स्टेशनवरती राहावं लागलं. रेल्वे स्टेशनच वरती जे कपडे होते ते वाळत घालायचे, तिथंच ते राहायचे. त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु असे अनेक दिवस राहिल्यावर कोणीतरी सांगितलं मिरजमध्ये जावा, त्या मिशन हॉस्पिटलमध्ये मिशनरी आहेत आणि ते तुम्हाला मदत करतील
आणि मग तिथे गेल्यावरती मिशन हॉस्पिटलच्या बाहेर जे तिथे ट्रॅक्स, जे पेशंटचे रिलेटिव्ज येतात त्यांना ट्रॅक्स वाटले जातात, तिथलचं काम त्यांना दिलं की इथं बाहेर उभा राहायचं आणि ट्रॅक्स वाटप करायचे. त्याच्यानंतर पिशवीमध्ये ट्रॅक्स घालायचे, ट्रेनमध्ये चढायचं आणि दिवसभरामध्ये जाऊन ते ट्रॅक्स वाटल्यावर संध्याकाळी 1 रुपया त्यांना ते द्यायचे. अशा पद्धतीने त्यांचं जीवन स्टार्ट झालं. आणि ते करत असताना त्यांना शिक्षण दिलं आणि ते फार त्यांच्याकडं गरीब होती, काही नव्हतं, म्हणून अशाच मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये, मोठ्या चर्चमध्ये मागच्या बाकावरती ते बसायचे. का? कारण मोठमोठे अमेरिकन मिशनरीज वानलेस हॉस्पिटलला यायचे आणि ते सगळे लोक पुढं बसलेले असायचे, खूप चांगले सूट बुटामध्ये असायचे आणि मग त्यांच्याकडे कपडे नसायचे. एका ब्राह्मण फॅमिलीमधून आल्यामुळं त्यांच्यामध्ये तो एक सेल्फ रिस्पेक्ट होता आणि म्हणून ते मागं लगेच प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वाद झाल्यावरती निघून जायचे. परंतु 40 वर्ष प्रभूबरोबर विश्वासू राहिल्यानंतर 40 वर्षानंतर परमेश्वराने त्यांना मागच्या बाकावरून त्याच मंडळीचा पाळक म्हणून पुलपिटवरती आणलं. प्रियांनो, अनेक वेळा आपल्या जीवनात काय चाललंय, काय होतंय आपल्याला माहिती नसतं, परंतु परमेश्वर हा खरा आहे, त्याची अभिवचनं खरे. जेव्हा तो आम्हाला बोलावतो, काहीतरी करायला लावतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या मागे येतो त्यावेळेस काय कळत नाही, कारण परमेश्वर आम्हाला भविष्य सांगत नाही, परंतु विश्वासाने आम्ही त्याच्या मागे येतो तर मग आम्हाला ते भविष्य कळतं. ज्या ट्रॅक्स वाटत ते बाहेरच्या गाड्यावरती उभा राहायचे आणि लोकांना ट्रॅक्स द्यायचे. 40 वर्षांनंतर त्यांचाच मुलगा म्हणजे माझा भाऊ त्या ठिकाणी ENT हेड ऑफ द डिपार्टमेंट, कान नाक घसा रोग तज्ज्ञ विभाग प्रमुख झाला आणि मिरज मिशन हॉस्पिटलचा डेप्युटी मेडिकल सुपरिंटेंडेंटही झाला. ज्यावेळेस ते ट्रॅक्स वाटत होते रस्त्यावर थांबून, त्यावेळेस त्यांना माहिती नव्हतं की 40 वर्षांनंतर याच हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा डेप्युटी मेडिकल सुपरिंटेंडेंट होईल, एका पदावर जाईल. आज आमचे जीवन जेव्हा आम्ही जगतो त्यावेळेस आम्हाला उद्या माहिती नाही आहे, आम्हाला माहिती नाही उद्या आमचं काय होणार आहे, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगू शकते की जो आमचं भविष्य त्याच्या हातामध्ये घेतो त्याच्या हातामध्ये आमचं भविष्य सुरक्षित, सेफ आणि भरभराटीचंच आहे. त्याच्या योजना आमच्यासाठी सुंदर आहेत. परंतु ख्रिस्ती जीवन असं नाहीये की सगळं छान आणि सुंदर आणि आशीर्वादित आणि भरभराट आणि ग्लॅमर, असं नाहीये. ख्रिस्ती जीवन म्हणजे युद्ध आहे. आज त्या पदापर्यंत जाणं किंवा तिथपर्यंत जाणं, 40 वर्ष आपण फक्त हा शब्द वापरला, 40 वर्ष मध्ये गेले, परंतु 40 वर्ष कसे गेले असतील. आज आपल्या लाईफमध्येही आम्ही विचार करूया की बघा, हा जो व्यक्ती होता, हा जो संदेष्टा होता, तो घायाळ झाला आणि मग त्यांनी त्याच्या डोकं झाकलं. त्यांनी आपले इथं लिहिलेले की डोळे पागोटाच्या पदराने झाकले आणि तो जो राजा त्या रस्त्यावरून जाणार होता त्याच्याकडं जाऊन एक संदेश देण्यासाठी त्यांनी स्वतःला मारून घायाळ केलेलं आहे. आणि म्हणून त्याला माहित होतं की आता मी तयार झालेलो आहे, आता मी घायाळ झालोय म्हणजे मी आता तयार झालेलो आहे. का? कारण घायाळ झाल्यावरच मी आता राजाला संदेश देणार आहे, तो राजा माझा संदेश ऐकणार आहे. And now I am ready to give the message to the most powerful man in the nation because I am qualified. मी आता योग्यतेचा झालेलो आहे. He knew he had a message from God, but he wasn't qualified to give it until he had been wounded, until he had been hurt. देवापासून आलेला संदेश त्याच्याकडे होता, परंतु अजूनही तो तयारीचा झाला नव्हता. कारण जोपर्यंत तो घायाळ झालेला नव्हता, जोपर्यंत त्याला मारण्यात आलेलं नव्हतं, जोपर्यंत त्यांनी यातना भोगलेल्या नव्हते, अनलेस सफरिंग केम, अनलेस पेन अँड टिअर्स, जोपर्यंत वेदना नव्हत्या, जोपर्यंत अश्रू नव्हते, जोपर्यंत रक्त नव्हतं, जोपर्यंत त्रास नव्हता, ही वॉज नॉट क्वालिफाईड. तोपर्यंत तो त्या राजाला संदेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता. आय एम नॉट क्वालिफाईड, नॉट प्रिपेअर्ड, नॉट पोझिशन टू गिव्ह द किंग द मेसेज. आणि म्हणून त्यांनी जेव्हा ते बँडेज वगैरे स्वतःवरती लावले, ज्यावेळेस तो रक्त बंबाळ झाला, त्यांनी बँडेज लावले आणि मग त्यानंतर तो तयार झाला. फ्रेंड्स, इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की आमचं टॅलेंट
किंवा आम्ही किती मोठ्या पोझिशनचे आहोत किंवा आम्ही किती एज्युकेटेड आहोत, या कुठल्याही गोष्टीमुळं आम्हाला प्रभूचा संदेश देण्याच्या योग्यतेचे आम्ही होत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही घायाळ होतो त्यावेळेस परमेश्वर आमची निवड करतो. या ठिकाणी बसलेले प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जीवनात घायाळ झालेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने घरामध्ये असलेल्या प्रॉब्लेम्समुळं, मोठमोठे आजार घरामध्ये असल्यामुळं किंवा मोठे कर्ज झाल्यामुळं किंवा कुठलेही इश्यूज मॅरेजमध्ये असतील आणि म्हणून वेगवेगळ्या रीतीने घायाळ झालेला आहोत. जे मोहम्मद अली बॉक्सर होते ते एकदा प्लेनमधून प्रवास करत होते आणि मग त्यावेळेस ती एअर होस्टेस आल्या आणि ते म्हणाले की मोहम्मद अलीला म्हणाल्या की सीट बेल्ट बांधा. आणि त्यावेळेस ते मोहम्मद अली त्यांना म्हणाले की सुपरमॅन डोंट नीड सीट बेल्ट. सुपरमॅनला सीट बेल्ट बांधायची गरज नाही, कारण ते एवढे मोठे होते. आणि त्यावेळेस ती एअर हॉस्टेस म्हणाली सुपरमॅन डोंट नीड एरोप्लेन. सुपरमॅनला मग विमानाची पण गरज नाही, उडतच जावा. आज आम्ही कोणीही सुपरमॅन नाही आहे, कोणीही सुपर वुमेन नाही आहे. वी आर नो वन. आज आम्हाला कोणीही आम्ही वाटत असेल की आम्ही सुपरमॅन आहे, सुपर वुमेन आहे, असं नाही आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये येतो त्यावेळेस परमेश्वर जोपर्यंत आम्हाला तोडत नाही, मोडत नाही, आमचा अहमपणा काढून घेत नाही, आम्हाला नम्र करत नाही, तोपर्यंत आम्ही फलद्रूप होत नाही, आम्ही बहुगुणित होत नाही, आम्ही कोणाच्याही उपयोगी येत नाही. कारण आमचा प्रभू येशू जो स्वतः गौरवामध्ये होता, जो स्वतः देव होता, त्याने ते सर्व गौरव सोडलं. गव्हाणीमध्ये तो जन्माला आला, त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि तो म्हणाला की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलेला. आम्ही जर विश्वासणारे नसेल तर ठीक आहे, बट येशूला ज्यावेळेस आम्ही ओळखलं, त्याचं रक्त आमच्यावरती आलं, तोच आमच्या जीवनाचा प्रभू म्हणून आम्ही जेव्हा त्याला स्वीकारलं त्यावेळेस देर इज नो वे बट ह्युमिलिटी. नम्रतेशिवाय कुठलाही मार्ग आमच्या जीवनामध्ये नाही. आज अनेक लोकांना वाटतं की आमच्या जीवनामध्ये कुठल्याही वेदना नसाव्या, कुठलेही अश्रू नसावेत, कुठलेही धोके नसावेत, कुठलेही इश्यूज नसावेत आणि असं रडणं एकांतात नसावं, कटुता आमच्यामध्ये येऊ नये, तर एक सुंदर जीवन, आयुष्याचे सर्व दिवस एक सुंदर जीवन आम्ही जगत जावं. इथं बसलेल्यापैकी असं कोण आहे का की एक न धोके, न त्रास, न काही, एव्हरीथिंग इज व्हेरी फाईन, फॅन्टॅस्टिक, गुड, वी आर जस्ट लिव्हिंग अ स्टेडी अँड अ हॅपी लाईफ, सुंदर चालू आहे, असं नाही होऊ शकत. कारण ज्या जगामध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी एक वैरी सैतान आहे, कोणाला खावं, कोणाला गिळावं याच्या मागे तो लागलेला आहे आणि सुंदर जीवन होऊ शकत नाही. परंतु एक आहे की हे या जीवनामध्ये जरी बॅटल्स असतील, जरी ओझे असतील, जरी नकार असेल, अपमान असेल, काही असेल, परंतु जर येशू आमच्यामध्ये आहे, आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या क्रूज खांबावरती त्याने विजय दिलेलाच आहे आणि आम्ही विजयाकडून विजयाकडे वाटचाल करत आहे. आम्ही अपयशाकडून विजयाकडे वाटचाल करत नाही, त्याने ऑलरेडी आम्हाला विजय दिलेला आहे. आम्ही ऑलरेडी त्या विजयामध्ये आहोत, आम्ही त्या आनंदामध्ये आहोत आणि म्हणून आम्ही हारलेलं नाही. आमच्यामध्ये आंतरिक ताकद आहे, बळ आहे, आशा आहे, आनंद आहे, शांती आहे, सहनशीलता आहे. कलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 22-23 आम्ही पाहतो की गलतीकरास पत्र 5:22-23 प्रमाणे प्रीती, आनंद, शांती, संयम, इंद्रिय दमन, चांगुलपणा या सर्व आत्म्याच्या फळांनी प्रभूने आम्हाला युक्त केलेलं आहे, जे जगातल्या लोकांकडे नाही. आज जगातल्या लोकांकडे ते नाही आहे, ते फक्त आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे. बघा, आम्ही आनंद केला पाहिजे, कारण ज्यावेळेस आमच्यावरती संकट येतात, ज्यावेळेस आम्ही ओझ्याखाली जातो, ती एक चांगली गोष्ट आहे का? जर आम्ही न्यूझीलंडचा विचार केला तर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी ज्या पक्षी आहेत कोंबडीसारख्या जन्माला येतात, वाढतात, तर 43%
30% जे बर्ड्स आहेत त्यांना उडता येत नाही. 43% बर्ड्सला उडता येत नाही. त्यांना असे छोटे छोटे स्टब्स असतात, विंग्स म्हणजे जे पंख असतात ना त्याच्याऐवजी छोटे स्टब्स फक्त असतात, ज्याच्यामध्ये एवढं बळ नसतं की ते उडतील. आणि ते का तसं आहे तर त्या आयलँडवरती प्रेडेटर्स किंवा हिंस्र पशूच नाही आहे. देर आर नो स्नेक्स, तिथं साप नाही आहे, तिथं वुल्स नाही आहेत, तिथं अस्वल नाही आहेत, बॉबकॅट्स नाही आहेत, काही असे जनावरं नाही आहेत जेणेकरून घाबरून त्यांनी उडावं असं काहीच नाही आहे. प्लेझंट सगळं ठीक आहे बघा. आणि म्हणून त्यांना प्रिडेटर्स नसल्यामुळे त्यांना पंख वापरायची गरज नाही आणि पंखामध्ये मग ताकद येत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे क्षमता नाही की त्यांना उडता यावं. आणि म्हणून आयुष्यभर जमीन खरचटतच ते तिथं राहतात, भरारी घेऊन उंच जात नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये उंच जायचं असेल तर एक लक्षात घेऊया, हाईट्स यू विल नेवर रीच अंटिल यू पास द टेस्ट ऑफ बीइंग वुंडेड ऑर ऑफेंडेड. आज आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही ह्या परिस्थितीतून, दुखावणाऱ्या परिस्थितीतून जात नाही तोपर्यंत आम्हाला खरंच भरारी मारता येणार नाही. हे जे गरुड असतं ते उंच उडतं, त्याला विरोध असतो. आज आमच्या लाईफमध्ये सुद्धा अशा जखमा जोपर्यंत होत नाही, विरोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये बळ येत नाही उंच उडण्याचं. कारण तीच वेळ असते ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहतो. आज आम्ही अनेक वेळा आमच्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस आम्ही रडत राहतो, परंतु ती वेळ असते की देवाला खऱ्या अर्थाने शोधायची. ती वेळ असते की ज्यावेळेस आम्ही प्रभूला खऱ्या अर्थाने शोधायची. काल मी महिलांना माझी साक्ष सांगितलेली आहे, परंतु आज या ठिकाणी मला अनेक भाऊ दिसत आहेत आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की ज्या साक्षीसाठी प्रभूने मला जिवंत राखलेलं आहे, जी साक्ष घेऊन मी आज चर्च ऑफ क्राइस्ट बारामतीपर्यंत पोचलेले आहे, तुम्हाला मी थोडक्यात माझी साक्ष सांगते. आमचंही जीवन असंच सुरळीत आनंदी चाललेलं होतं. माझे मिस्टर रेव्हरंड पीटर खुमा हे नॉर्थ ईस्ट मणिपूरचे आहेत आणि 25 वर्ष आमचं लग्न झालेलं आहे आणि आमचंही जीवन सुरळीत आणि छान आनंद चाललेलं होतं. सर्व चर्च ॲक्टिव्हिटीज करण्यात आम्हाला आनंद होता. आणि अचानक 7 मे 2020 माझ्या जे मिस्टर आहेत त्यांना उलट्या व्हायला लागल्या, विकनेस यायला लागलं. करोनाचा काळ होता आणि त्यामुळं दवाखान्यात जाणं कठीण होतं. आमच्या फॅमिली डॉक्टरला आम्ही फोन केला आणि ते म्हणाले की मिस्टर खुमा फार स्ट्रॉंग आहेत, काहीतरी ॲसिडिटी झाली असेल, BP शूट झाला असेल आणि म्हणून त्यांनी काय एवढं सिरियसली घेतलं नाही. परंतु तो आठवडाभर त्यांना त्रास होतच राहिला आणि मग नंतर ते म्हणाले की ठीक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या. आणि ज्यावेळेस माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये गेले, काही ब्लड तपासण्या केल्या, कोणीही व्यक्ती रस्त्यावर नव्हतं, बाहेर नव्हतं. करोनामुळं सगळं डेंजर असं भयंकर वातावरण होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांचं ब्लड तपासलं त्यावेळेस ते म्हणाले भयंकर असे वाईट रिपोर्ट्स आहेत त्यांचे, ताबडतोब यांना ॲम्ब्युलन्समध्ये घाला आणि मिरज वानलेस हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिट करा. आणि त्यावेळी माझा थोरला भाऊ परदेशाला असतो, बहीण परदेशाला असती, माझ्या मिस्टरांचे घरचे सगळे परदेशाला असतात. आम्ही दोघं आणि माझे आईवडील वृद्ध आणि माझा मुलगा लहान आणि अशा परिस्थितीत त्यांना हेल्प करण्यासाठी कोणी आम्हाला नव्हतं. मी एकटीच त्यांच्याबरोबर होते आणि मी कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये राहते ते आणि जायचं होतं सांगली डिस्ट्रिक्टमध्ये. हद्द क्रॉस करतानाच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज हे ते सगळं करून मग अतिशय निराशेने ओझ्याने मी त्यांना मिशनला घेऊन गेले. परंतु मला वाटलं कावीळ खूप जास्त झाली असेल किंवा यांचं रक्त खूप जास्त कमी झालं असेल म्हणून हे असे करायला लागलेत. परंतु ज्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर मला म्हणाले की मला सांगायचं आहे तुम्हाला की तुमच्या मिस्टरांच्या दोन्हीही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि आता त्यांना काही आशा नाही आहे. फक्त एकच आहे की डायलिसिसवरती तुम्ही त्यांना घेऊ शकता आणि त्यांचं जीवन वाढवू शकता. आणि मग त्या क्षणापासून एका आठवड्यामध्ये 3 वेळा ते डायलिसिसवरती आले. माझ्याकडे वेळ नाही सर्व सांगायसाठी, परंतु तुम्ही समजू शकता की आपल्या घरामध्ये कोणाला जरी ताप आला असेल तर घरामधलं वातावरण किती बिघडतं. परंतु माझे वृद्ध आईवडील
माझा लहान मुलगा आणि मी, माझे मिस्टर डायलिसिसवरती 1.5 वर्ष डायलिसिसवरती होते आणि 1.5 वर्ष आठवड्यातून 3 वेळा मी त्यांना घेऊन जात होते. मग 80 वजन त्यांचं होतं. 80 वजनापासून 47 किलो वजन त्यांचं झालं डायलिसिस करता करता. एक टाईम होती आमच्या जीवनामध्ये, काही महिन्यापूर्वी आम्ही टी व्हीवरती, आमेन टी व्हीवर वगैरे दोघं जण संदेश द्यायचो आणि आम्ही सगळीकडं एक रिस्पेक्टेड पास्टर म्हणून कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये इकडं तिकडं वेगवेगळ्या गावांमध्ये महाराष्ट्रात इंडियात फिरायचो आणि आरोग्याच्या प्रार्थना घ्यायचो. आणि हे करत असताना अचानक अशी आमच्यावरती वेळ आली की व्हीलचेअरला पण हात लावायला कोण तयार नव्हतं आणि ते त्या व्हीलचेअरवरती बसायचे आणि तो व्हीलचेअर मी ढकलत न्यायचे. बघा फ्रेंड्स, आपल्या लाईफमध्ये अशी परिस्थिती कधी कधी येते ज्या परिस्थितीचा आम्ही कधीही विचारही स्वप्नातही केला नव्हता. आपल्याला वाटतं की आयुष्य असं सुरळीत आणि छान पद्धतीने शेवटपर्यंत जाईल, परंतु जसं योबाच्याही जीवनामध्ये एकाच दिवशी सगळे संकट आले, तसाच अनुभव आमच्याही जीवनामध्ये आला. एक वेळ आपल्या लाईफमध्ये येते की पैसा संपतो, बुद्धी संपती, शक्ती संपते, आनंद संपतो, विचार संपतात, मार्ग संपतात, काही नाही. आणि ती वेळ येते की देवबापाला हाक मारण्याशिवाय आमच्याकडे काहीही उरत नाही. आणि म्हणून त्यावेळेस मी रात्री 11 वाजेपासून पहाटे 4 पर्यंत प्रार्थना करू लागले, कारण दिवसभर मला खूप त्यांची काळजी घ्यावी लागायची. आणि या रात्रीच्या प्रार्थनेमध्येच परमेश्वर मला भेटला आणि इब्री लोकासपत्र 11 अध्याय 35व्या वचनाशी देव माझ्याशी बोलला की स्त्रियांनी आपल्या मृतास विश्वासाने जिवंत केले. आणि मी म्हटलं, माझ्या पुढं खरंच एक मृत अवस्थेत असलेला व्यक्ती आहे आणि मी आता कसं काय एक स्त्री म्हणून त्यांना जिवंत करण्यासाठी प्रयत्न करू. मी प्रभूला खरंच शोधायला लागले आणि त्यानंतर माझी किडनी त्यांच्यासाठी मॅच झाली. आणि 31 ऑगस्ट 2021 मध्ये जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मी माझी किडनी माझ्या मिस्टरांना डोनेट केली. आणि इतकं भयंकर, तुम्ही विचार करू शकता की किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन कसं असेल. आणि इतकं भयंकर की मी विचारही करू शकत नाही. आणि म्हणजे माझी जी मणका आहे तिथपासून माझ्या पोटाच्या बेंबीपर्यंत अर्ध पोट माझं कापलं गेलं माझी किडनी काढण्यासाठी, तो ऑर्गन माझ्यामधून काढण्यासाठी, माझ्या पतीला तो देण्यासाठी. आज मी तुम्हाला तेच सांगत आहे ना की जीवनामध्ये ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस आम्हाला कळतच नाही काय चाललेलं आहे, का चाललेलं आहे, यातून काय निघणार आहे, काय निष्पन्न होणार आहे, कसं होणार आहे काय. परंतु देवाला धन्यवाद की 3ऱ्याच दिवशी मला डिस्चार्ज मिळाला, 5व्या दिवशी माझ्या मिस्टरांनाही डिस्चार्ज मिळाला, 21व्या दिवशी आम्हाला दोघांनाही घरी पाठवण्यात आलं. आणि आज गेले 3 वर्ष प्रभू आम्हाला सांभाळत आहे. आज अनेक वेळा आमच्या लाईफमधल्या थिंग्स आम्हाला कळत नाहीत, समजत नाही, आम्हालाही आमच्या लाईफमधल्या गोष्टी समजत नाही. आणि ज्यावेळेस मला त्या सगळ्यातून जात असताना ज्या डॉक्टर होत्या, ज्या मानसोपचार तज्ज्ञ, त्या सगळ्या डोनर्सला विचारतात की खरंच यांची मानसिक स्थिती ठीक आहे का, देणार आहेत का ऑर्गन, काही वेळेस नाही म्हणणार, एवढं सगळं प्लॅनिंग झाल्यावर. आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेले त्यावेळेस ते मला म्हणाले, तुमची लाईफ जशी आहे तशी नसणार आहे, तुमची लाईफ आता वेगळी असणार. मॅडम तुम्ही तयार आहात का, कारण तुमची लाईफ आता वेगळी असणार आहे. आणि मी त्यांना म्हणाले, हो मी तयार आहे. म्हटलं काय असेल ते मी तयार आहे. आणि मग मी तयार झाले. 7 तास व्हेंटिलेटरवरती आमच्या दोघांचंही ऑपरेशन झालं. कठीण अशा परिस्थितीतून आम्ही बाहेर आलो. परंतु त्या मॅडमनी सांगितलेलं, आता तुम्हाला झोपून राहावं लागेल, आता तुम्हाला काम करता येणार नाही, आता तुम्हाला बळ असणार नाही आहे, आता तुम्ही वेगळे असणार ऑपरेशन नंतर. खरं देवबापाच्या नावाला धन्यवाद. जिवंत आणि खरा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, जो माझा देव आणि तुमचा देव आणि माझा प्रभू आणि तुमचा प्रभू, आणि रोमकरास पत्र 8 अध्याय 11व्या वचनाप्रमाणे ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पवित्र आत्म्याने पुनरुत्थित केलं, तोच पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि आमचे मर्त शरीर तो पुनरुत्थित करणारा परमेश्वर आहे.
आज रोमकरास पत्र 16 अध्याय 20 वचनाप्रमाणे व्हेरी सून यू विल क्रश द एनिमी अंडर युअर फीट बिकॉज द ग्रेस ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट इज अपॉन यू. लवकरच तू सैतानाला आपल्या पायाखाली तुडवशील, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुझ्यावर आहे. त्या दिवसांमध्ये आम्हाला काही करता येत नव्हतं आणि म्हणून आम्ही एकच काम करत होतो. रोज आम्ही प्रभोभोजन घेत होतो आणि रोज आम्ही प्रार्थना करत होतो, रोज आम्ही वचनं घोषित करत होतो. माझ्या मिस्टरांना तर बोलता पण येत नव्हतं, त्यांना धाप लागायची, त्यांच्यामध्ये ताकद नव्हती, परंतु मी ते करत होते. स्तोत्रसंहिता 103 वचन 1 ते 5, स्तोत्रसंहिता 91:16. विथ लॉंग लाईफ आय विल सॅटिस्फाय यू अँड शो यू माय सॅल्वेशन. उदंड असं आयुष्य देऊन मी तुला आशीर्वादित कर. स्तोत्रसंहिता 118 वचन 17. आय विल नॉट डाय बट लिव्ह अँड डिक्लेअर द मायटी वर्क्स ऑफ गॉड. मी मरणार नाही तर जगेल आणि परमेश्वराचे कृत्य मी जाहीर करेल. प्रभूच्या नावाला धन्यवाद की आज जरी मला डॉक्टरनी काही रिपोर्ट दिला असेल, परंतु मी त्या क्रूस खांबाकडे बघत होते आणि मला माहिती होतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेला आहे. आणि विशेष करून या ट्रान्सप्लांट नंतर मी अधिक जोमाने अनेक ठिकाणी ट्रॅव्हल करून देवाचं वचन अधिक सामर्थ्याने द्यायला लागले. अनेक वेळा आपल्याला कळत नाही की काय चाललंय, का चाललंय. आज मी घाबरून देखील माझ्या घरी बसले असते की नाही बाबा, रस्ते चांगले नाहीत, मग माझ्या पोटाला काहीतरी इजा होईल आणि मग मला नंतर त्रास होईल. मी देवाला धन्यवाद मागते, मला देवाने आशी वडील दिले, आई दिली, माझ्या जीवनामध्ये असा पती दिला की जे मला म्हणतात तू जा आणि प्रभूचा संदेश घेऊन जा, तू जा. आणि जसं या सेवकाने त्या अहाब राजा त्या घोड्यावरून चाललेला होता आणि त्याला माहिती होतं की जर मी साधारण मनुष्य म्हणून जर तिथं उभा राहिलो तर तो राजा, तो घोडा तिथं थांबवणार नाहीये, परंतु मी जर रक्तबंबाळ होऊन तिथं उभा राहिलो, जर मी माझं बँडेज लावून तिथं उभा राहिलो तर त्याद्वारे त्या राजाचं लक्ष आकर्षित होणार आहे, तो थांबणार आहे आणि तीच वेळ असणार आहे की प्रभूपासून आलेला संदेश मी त्या राजाला देणार आहे. आज कदाचित आम्ही जसे चांगले आहोत त्यावेळेस आमचा संदेश कोणी ऐकणार नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही घायाळ झालेलो आहोत त्यावेळेस कदाचित मोठ्या उत्सुकताने प्रभूचा संदेश लोक ऐकतील. आणि म्हणून कदाचित देवाने मला घायाळ केलं, माझ्या पतीला घायाळ केलं. पवित्र शास्त्रामध्ये असं कोण आहे का की जो येशूकडे गेला आणि आजारी पडला? नाही, शास्त्र असं शिकवत नाही. जे येशूकडे गेले ते बरे झाले, परंतु पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव याकोब आहे. ज्यावेळेस त्याला देव भेटला, रात्रभर झोंबी झाली, रात्रभर फाईट झाली आणि त्यावेळेस त्याच्या सर्व पत्नी, उपपत्नी, लेकरं सगळे पुढे गेलेले होते आणि अनेक वर्ष लाबानाकडे काम करून आता त्याचा जो भाऊ एसाव होता आणि त्याला घाबरून तो मामाकडे गेलेला होता, कारण त्या एसावाला त्यांनी फसवलेलं होतं. परंतु आता वेळ आली आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला परत त्याच्या घरी जायला सांगितलं आणि तो जात होता आणि रात्रीच त्याच्या देवाचे दर्शन झालं आणि झोंबी झाली आणि रात्रभर तो कुठंतरी म्हणजे हरवला गेला. आणि कदाचित सकाळ आली असेल त्यावेळेस त्याच्या बायको आणि मुलं आणि उपपत्नी सगळे म्हणत असतील की कुठं गेला हा याकोब. आणि मग त्यांना येताना तो दिसला, परंतु ते म्हणाले नाही, हा याकोब नाही आहे. त्याचे केस विस्कटलेले, त्याचं तो वेगळाच दिसत आहे आणि मेन म्हणजे तो लंगडत चालायला लागलेला आहे. हा याकोब आधी लंगडत नव्हता, आता तो लंगडत चालायला आहे, लंगडत चालायला लागलेला आहे. हा कसा तो असू शकतो? आणि जसजसा तो जवळ यायला लागला आणि ते म्हणाला की हो मी तोच आहे, मला देव भेटला. आणि त्या जांगेमध्ये त्या देवाने स्पर्श केला, त्याचा गर्व काढला, त्याचा अहमपणा काढला आणि आता तू याकोब नाही तर तुला इस्रायल म्हणवण्यात येईल. परंतु त्याच्या जीवनामध्ये एक फरक पडला की देव भेटल्यानंतर तो लंगडत चालायला लागला. प्रियांनो, कधी कधी आम्हाला खऱ्या अर्थाने देव भेटतो ना, देव भेटल्यानंतर आमची पोझिशन चेंज होते. लोकांना वाटतं हे इतके विस्कटलेले दिसतात, हे इतके लंगडणारे दिसतात, परंतु हो त्यांना देव भेटलेला आहे. आज माझ्याकडे वेळ नाही आहे, परंतु मी एक शेवटचा पॉईंट सांगते आणि मग माझा संदेश
थांबवते. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अधिक प्रार्थना वाढवली, बळ वाढवलं, ख्रिस्ती लोक, हो मी तुम्हाला विचारते, प्रार्थनेच्या बळाशिवाय आमच्याकडे काय आहे? अशा कुठल्या व्यक्तीकडे आम्ही जाऊन आमचे गाऱ्हाणे सांगू शकतो का? आमचं कोण किती दिवस ऐकून घेणार आहे? 1 दिवस ऐकतील, 4 दिवस ऐकतील, परंतु आमच्याकडे येशू आहे जो 24 तास आणि 12 महिने आमचं ऐकू शकतो. यिर्मया 33:3 मध्ये त्याचं वचन सांगतं की संकट समयी मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहीत नाहीत अशा गहन गोष्टी मी तुला सांगेन. मी प्रभूला हाक मारत राहिले. आमचं युद्ध हाडामासांबरोबर, रक्ताबद्दल बरोबर नाही, तर अंधकार शक्ती, दुरात्मे आणि दुष्टात्म्यांबरोबर आहे. आज आम्ही ते बॅटल करताना थकायचं नाही आहे. आज आमच्या जीवनामध्ये मोठे मोठे डोंगर आहेत, तर वर्तमान 11 अध्याय वचन 23-24 प्रमाणे जर तुझ्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल आणि तू त्या डोंगराला आज्ञा केली की उपटून त्या समुद्रामध्ये फेकला जा, तर तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त होईल. आज जर ते डोंगर आहेत, तर आमच्यामध्ये आम्हाला काहीतरी काम केलं पाहिजे. आम्हाला ती विश्वास आमच्यामध्ये वाढवला पाहिजे. जर एखादा साप तुम्ही घेतला, देन इट इज अ टेरेस्ट्रियल ॲनिमल, ते एक सरपटणारं प्राणी आहे आणि म्हणून तो राजा आहे या भूमीचा. तो अगदी आनंदाने ह्या ठिकाणी सरपटतो राहतो ना. इट इज हॅव्हिंग लाईक अ रंग बदलणारा पण तो असतो. कधी कधी त्या मातीमध्ये असेल तर मातीचा रंग असतो, हिरव्या झाडीमध्ये असेल तर हिरवा रंग करतो, अँड कलर चेंजिंग असतं त्याचे. म्हणजे तो इतका अधिकाराने इथं राहतो, लोक त्याला घाबरतात. परंतु ही जी गरुड पक्षिणी असते ना, ती गरुड पक्षिणी काय करते? जाता 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 त्याच्या तीक्ष्ण नजरेने ती बघत राहते आणि अगदी रुबाबामध्ये चालत असताना पटकनी ती ते जे बीक असते त्याच्यातून त्याला उचलते आणि अंतराळामध्ये घेऊन जाते. ज्यावेळेस त्या सापाला टेरेस्ट्रियल मधून एरियल बनवलं जातं किंवा जमिनीवरून त्याला आकाशात नेलं जातं, त्यावेळेस तो गुदमरायला लागतो. त्याचं ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागतं. त्याचा घमंड, त्याचा रुबाब, त्याचा मीपणा, सगळं घमंड निघायला लागतं. आणि मग तो जसजशी ती गरुड पक्षीने त्याला वर 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 उचलत नेते, तशी एकच गोष्ट होते की तो गुदमरतो आणि तो मरून जातो. आम्हाला जर आमच्या जीवनामधला जो वैरी सैतान आहे त्याच्या संगतीने युद्ध खेळायचं आहे आणि विजयशाली जीवन जगायचं आहे, तर आम्हाला काही करायचं नाही. आमच्या प्रार्थनेशील जीवनामध्ये उंच 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 भरारी 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 घ्या. जिथं त्या सैतानाला अस्वस्थ वाटेल, गुदमरून तो जाईल आणि त्या क्षणाला तो तुम्हाला सोडून जाईल. जिथं आम्ही अग्नीने पेटलेले आहोत, ज्या ठिकाणी वचनाने भरलेले आहोत, प्रभूचं रक्त आम्ही स्वतःवर घोषित करतो, त्याचे वचन आम्ही स्वतःवरती घोषित करतो, त्यावेळेस कुठलाही वैरी सैतान आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणूनच यशाया 40, 29, 30 आणि 31 प्रमाणे तो भागलेल्यास जोर देतो. कोण? परमेश्वर. निर्बलास विपुल बल देतो. कोण? परमेश्वर. तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. ह्याच्याविषयी मी विचार करत होते. सगळेजण म्हणतात जे परमेश्वरावरती आशा देऊन टाकतात ते नवीन शक्ती संपादन करतील. आज आम्हाला ना अनेक वेळा देवाबरोबरच वेळ घालवायला वेळ नसतो, कारण ह्या जगामध्ये आम्ही इतके बिझी असतो. आज आम्हाला जर नवीन शक्ती संपादन करायची तर आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आता मी हे तुम्हाला सांगते, शेवटचं एक उदाहरण देते आणि मग मी थांबवते. मंडळीची शिस्त महत्त्वाची आहे. पाळक लोकांकडे मोठमोठ्या डायऱ्याज आणि वचनं असतात जे कधीही न संपणारे असतात. मी आणि 4 तासही सांगू शकते, परंतु मंडळीची शिस्त महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे शेवटचं सांगते की हे जे गरुड पक्षी असतं त्याला 70 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. मी तुम्हाला कुठला पॉईंट शिकवत आहे? ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतात. तर गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करणे म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवत आहे. आणि हा जे गरुड पक्षीने आहे ते 70 वर्ष
त्याच्या जगण्याचा काळ असतो, परंतु ज्यावेळेस हे पक्षी 40 वर्षापर्यंत जगतं त्यावेळेस ते थकून जातं 40 वर्षानंतर. आणि मग हे जे त्याचे म्हणजे जे ग्रीप जी स्ट्रॉंग होती त्याला ना टॅलोन्स म्हणतात, म्हणजे गरुडाचे नख किंवा पंजा, आणि ते इतके स्ट्रॉंग असतात की जसं ना वरून खाली ते लगेच त्या सापाला उचलतात किंवा जसे ते एकदम स्ट्रॉंग ग्रीप असते, तर ती जी असते तर ते आता स्ट्रॉंग राहत नाही ग्रीप 40 वर्ष झाल्यानंतर. आणि जे त्याचं ते बीक असते किंवा जे चोच असते ती पण वीक होती. आणि मग जे जे पंख असतात ते खूप जाड होतात, इतके जाड होतात आणि ते 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 छातीला चिटकलेले असतात, जाड असतात आणि ते 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 कामाचे नसतात. आणि ते इतके जाड असतात की आता त्या पक्षाला उडायला सुद्धा शक्ती नसती. आणि मग आता त्या गरुडाला 2च पर्याय असतात. पहिला पर्याय मरून जा, आणि दुसरा पर्याय एका अतिशय वेदनादायी प्रक्रियेतून जाण्याकरिता स्वतःला डोंगर कपारीमध्ये घेऊन जा. माझा आजचा संदेश आहे, जीवनामधल्या जखमा देव वापरतो. आणि म्हणून हे पक्षी काय करतं, ठीक आहे आता मला जगायचंय, मला मरायचं नाही, मला मग ते एका कपारीमध्ये डोंगरामध्ये जातं आणि मग त्याचं आता प्रोसेस चालू होतं. त्या गरुडाला स्वतःला हे सगळं करावं लागतं आणि विश्वासणाऱ्यांनाही स्वतःला करायचं आहे. आणि मग तिथे गेल्यावरती तो काय करतो की जी त्याची चोच आहे ना ती दगडावर आपटायला लागतो, इतकी आपटतो की ती चोच निघून पडूसपर्यंत आपटतो. आणि मग ती चोच बाहेर येते आणि मग ती चोच परत नवीन यूजपर्यंत तो प्रतीक्षा करतो. ख्रिस्ती लाईफमध्ये ना प्रतीक्षा करणं, धीर फार महत्त्वाचं आहे. आणि मग तो प्रतीक्षा करतो आणि मग नंतर त्याला ती चोच हळूहळू परत यायला लागते. मग ती ताकदवान असते, नवीन असते. मग त्या चोचीने तो त्याचे टॅलून्स जे असतात ना, पायाचे नख ते ओढून काढायला लागतो. आणि मग ते सगळंच करत असतो त्या एकांतामध्ये, त्या डोंगरामध्ये. कोणालाही माहिती नसतं त्याचं काय चाललेलं आहे. आणि मग थोड्या वेळाने हे टलून्स जे असतात ते पण वाढायला लागतात. आणि मग तो काय करतो गरुड पक्षी माहिती आहे का, त्या दोघांच्या साह्याने सगळे पंख ओढायला लागतो, सगळे पंख ओढायला लागतो की तो रक्तबंबाळ आणि घायाळ होतो. अक्षरशः त्याच्या शरीरावर एकही पंख तो ठेवत नाही. ते जाड जाड जुने झालेले ओझ्याचे पंख तो सगळे काढून टाकतो आणि इतक्या कठीण त्रासदायक प्रक्रियेतून तो स्वतः जातो, एकटाच सगळं करत असतो. आपल्याही जीवनामध्ये कधी कधी आपल्याला वाटतं हा मदत करल, तो मदत करल, तसं नाही आहे. आपल्याला एकट्यालाच आपल्या जीवनाचं युद्ध खेळायचं आहे. आपले क्रूस खांब आपल्यासाठी कोणीही घेणार नाही, आपल्याला आपलाच घ्यायचा आहे. आणि मग ते झाल्यावरती हे ईगल जे आहे त्याला आता नवीन जीवन प्राप्त होतं. आता त्याला नवीन चोच मिळाली, आता त्याला नवीन पंजे मिळाले, आता त्याला नवीन फेदर्स मिळाले आणि त्याला अनेक दिवस महिने तिथे एकांतात राहायला लागलं. आणि ते सगळं झाल्यावरती, तो वुंडेड झाल्यावरती आता हा पक्षी नवीन भरारी परत घेतो आणि अजून 30 वर्ष जगतो. आणि म्हणून आधीचे 40 आणि नंतर परत तो 30 वर्ष जगतो. आणि म्हणून परमेश्वरावरती भाव ठेवितात ते गरुडाप्रमाणे नवीन शक्ती संपादन करतात. आमचं हे सगळं सर्जरी झाल्यावरती आम्हाला आयसोलेशनमध्ये जायला लागलं. म्हणजे काय की कोणालाच भेटायचं नाही, इन्फेक्शन होतंय म्हणून कोणाशी बोलायचं नाही, एकटंच दारं खिडक्या खोली बंद करून बसायचं. परंतु देवाला धन्यवाद की त्यावेळेसच या गरुडाप्रमाणे आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा केली, त्याच्यावर भाव ठेवला आणि त्याने आम्हाला बळ दिलं आणि त्याने आम्हाला शक्ती दिली, दृष्टांत दिले, स्वप्न दिले, नवीन गोष्टी शिकवल्या, प्रगटीकरण दिले आणि त्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज केलं. आणि देवबाप तुम्हा सगळ्यांनाही ती कृपा पुरवते. देवबाप करो आणि आजचं वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.
आजच्या वचनासाठी मंडळीच्या वतीने मिसेस मंजू खुमा यांचे आम्ही आभारी आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे वचन आमच्याकडं आलेलं आहे ते अंतःकरणात ठेवून त्याला पीक देणं गरजेचं आहे. या संदेशामध्ये, कालच्या या संदेशामध्ये एक गोष्ट वारंवार 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 समोर येते, ती आहे त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीसाठी त्यांनी पवित्र शास्त्रामधून वचनं मिळवली, त्यांनी स्वतः मिळवली. आजच्या संदेशात बोलता बोलता एक वाक्य आलं, देव आमचं भविष्य सांगत नाही, पण आम्ही त्याचं आज्ञा पालन केल्यानंतर तो भविष्य घडवतो. आम्ही पवित्र शास्त्राच्या पॅटर्नला धरून जीवन जगायला पाहिजे. त्या साक्ष सांगत असताना मी विचार करत होतो, त्या मिरजेच्या, त्यांचे पती नागालँडचे, दोघांची ओळख झाली, लग्न झालं. देवाला हे माहीत होतं की ह्यांची किडनी आणि त्यांची किडनी काही वर्षानंतर मॅच होईल, म्हणून लग्नात एकत्र आणलं. कारण आपल्या देशामध्ये किडनी ट्रान्सप्लांटचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये साधी गोळाबेरीज आहे. जो फर्स्ट रिलेशन आहे, पत्नी, मुलं, आई, वडील हे देऊ शकतात. त्याच्या बाहेर जर गेलं तर त्यासाठी सगळ्या परवानगी ज्या आहेत त्या मंत्रालयातून आणाव्या लागतात. पण देवाला अगोदरच माहीत होतं आणि म्हणून महाराष्ट्रातली व्यक्ती मिझोराममधल्या मुलाशी लग्न करते, कारण की देवाला हे माहीत होतं की ते घडल्यानंतर ह्यांची देव सेवा आशीर्वादित करेल. ताई, इथून पुढं देव तुमची सेवा अधिक आशीर्वादित करेल, कारण परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वादाने संपन्न करेल. ज्याप्रमाणे एलियाचा कोट आलिशावर पडला आणि डबल आशीर्वाद झाला, देवाने तुमच्या पतीला तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सहाय्य केलं आणि तुमची सेवा देव डबल आशीर्वादाची करेल. यावेळेस सगळेजण उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवनदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद तुला देतो आजच्या वचनासाठी. परमेश्वरा, तू जखमा देतोस आणि जखमातून प्रभुदेवा तूच पुन्हा नीट करतोस आणि नवीन गरुडासारखी भरारी मानण्यासाठी शिकवतोस, म्हणून आम्ही गौरव आणि सन्मान तुला देतो. आजच्या वचनासाठी सर्व मान आणि महिमा तुला देतो. आज ज्या ज्या वाक्यातून, ज्या ज्या शब्दातून, ज्या ज्या वचनातून तू आमच्याशी बोललास ते प्रभुदेव आमच्या जीवनामध्ये फळ देणारं ठरावं आणि ते फळ टिकावं अशी तुझी कृपा तू दे. परमेश्वर, आमची बहीण मंजू खुमा, त्यांचे पती यांना आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. प्रभुदेव, त्यांना तू नवीन जीवन दिलंस आणि या नवीन जीवनामध्ये परमेश्वरा तुझ्या सेवेच्या आणि आत्म्याच्या दुप्पट वाट्याने त्यांना तू भर. या अगोदर त्यांच्याकडून सेवा झाली त्याच्यापेक्षा प्रभुदेवा महान सेवा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या गौरवासाठी, अनेकांच्या तारणासाठी, नवीन मंडळांच्या स्थापनासाठी, मंडळीमध्ये प्रगल्भता येण्यासाठी उपयोगात आण, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करीत ह्या बहिणीला आणि त्यांच्या पतीला आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. प्रभुदेव, आम्ही प्रार्थना करतो, ज्याप्रमाणे तू अब्रामाचा देव एल शद्दाय झालास, मी सर्व समर्थ आहे परमेश्वर म्हणतो, तोच परमेश्वर या बहिणीचा आणि त्यांच्या पतीचा तो. प्रभुदेव, आम्ही विभक्त होत असताना तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह मागतो. या सप्ताहातील मंडळीची असणारी प्रत्येक सेवा तुझ्या कृपेमध्ये आशीर्वादाने पूर्णतेस तू घेऊन जा. प्रभुदेव, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करीत प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो, म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आणि आज वचन ऐकत असताना ज्यांनी ज्यांनी त्या वचनाला प्रतिसाद दिला बदलण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.